श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्ताने वर दिलेल्या दोन पर्यायपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देत आहे जाणून घ्या. प्रिय स्वामी भक्तांनो, जीवनात काही क्षण असे येतात की आपल्यावर अन्याय होतो, आपला अपमान होतो, आपल्या चांगलेपणाचा गैरफायदा घेतला जातो. त्यावेळी मनाला वाटतं की समोरच्याला लगेच उत्तर द्यावे, पण स्वामी समर्थ महाराज सांगतात, जो स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याला प्रत्येक गोष्टीचं उत्तर शब्दाने द्यावं लागत नाही. वेळ आणि ईश्वर याच्याकडे प्रत्येक अन्यायाचं योग्य उत्तर असते. असे हे प्रवचन 4 अतिशय महत्त्वाच्या विषयावर आधारित आहे. तुमचा अपमान करणाऱ्यांना उत्तर देण्याऐवजी काय करावे? संकटात देव आपली परीक्षा का घेतो? स्वामी समर्थ म्हणतात, कर्म बदललं की नशीब बदलते आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्रद्धा कशी असावी? जर तुम्ही आज दुःखात असाल, अपयशाने खचले असाल किंवा मनात एखादी इच्छा पूर्ण होण्याची वाट पाहत असाल तर हे प्रवचन शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित आजचा प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्याला नवी दिशा देईल. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण त्याची कृपा अनुभवण्यासाठी मनात अहंकार नसावा, सुडाची भावना नसावी आणि श्रद्धा अढळ असावे. कारण जेव्हा भक्त शांत राहतो तेव्हा स्वामी स्वतःच्या अन्यायासाठी उभे राहतात. जेव्हा भक्त संकटातही विश्वास सोडत नाही तेव्हा देव त्याची परीक्षा संपवून त्याच्या आयुष्यात आनंदाची पहाट आणतो. म्हणून आज मन शांत करा, स्वामीचे नामस्मरण करा आणि पूर्ण श्रद्धेने हे प्रवचन ऐका. विश्वास ठेवा, असा हा संदेश तुमच्या मनातला अनेक प्रश्नाचे उत्तर देईल आणि कदाचित तुमच्या जीवनात नव्या आशेचं दीप प्रज्वलित करेल. श्री स्वामी समर्थ. आजच्या प्रवचनाची सुरुवात एका सत्याने करूया जे प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श करते. जीवनात असा एकही माणूस नाही ज्याने अपमान सहन केलेला नाही, ज्याच्यावर संकटे आली नाहीत, ज्याच्या मनात एखादी मनोकामना पूर्ण होण्याची इच्छा निर्माण झाली नाही किंवा ज्याने स्वतःच्या नशिबाला कधीतरी दोष दिलेला नाही. प्रत्येक जन्म आपल्या आयुष्यात कधीतरी या 4 गोष्टीचा सामना करतो. पण या ठिकाणी भक्त आणि सामान्य माणूस याच्यातील फरक दिसून येतो. सामान्य माणूस परिस्थितीसमोर हार मानतो, तर स्वामी समर्थाचा भक्त परिस्थितीपेक्षा स्वामीवर जास्त विश्वास ठेवतो. कारण त्याला माहीत असतं की जे काही घडत आहे ते व्यर्थ नाही. प्रत्येक वेदना, प्रत्येक अपमान, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक प्रतीक्षा यामागे ईश्वराची एक अदृश्य योजना असते. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, बाळा, तू जे पाहतोच तसे संपूर्ण सत्य नसते. मी जे पाहतो ते तुझ्या भविष्यासाठी असते. आपण अनेकदा देवाला विचारतो, स्वामी, मी कोणाचे वाईट केलं नाही, मग माझ्याच वाट्याला इतकं दुःख का? माझा अपमान का? माझंच आयुष्यात इतक्या अडचणी का? पण स्वामी शांतपणे सांगतात, ज्याच्यावर माझी विशेष कृपा असते त्याला मी अधिक सक्षम बनवतो. कारण ज्याला मोठे यश मिळायचे असतं त्याला मोठ्या परीक्षाही द्यावी लागतात. कधी विचार केला आहे का, झाडावर सर्वात जास्त दगड कोणत्या झाडाला मारले जातात? ज्या झाडाला गोड फळे लागतात त्यालाच. काटेरी निरुपयोगी झाडाकडे कोणी पाहतच नाही. त्याचप्रमाणे चांगल्या, प्रामाणिक आणि भक्तिमान माणसालाच अनेकदा अपमान, टीका आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागते. कारण त्याच्या आयुष्यात काहीतरी मोठे घडणार असते. स्वामी त्याला अधिक मजबूत बनवत असतात. तुमचा अपमान करणारे लोक तुमच्या आयुष्याचे शत्रू नसतात, ते तुमच्या संयमाची परीक्षा घेणारे शिक्षक असतात. ते तुमच्यातील सहनशीलता, शांतता आणि आत्मविश्वास जागृत करतात. जर प्रत्येक टीकेला तुम्ही उत्तर देत बसलात तर तुमची ऊर्जा वाया जाईल. पण जर प्रत्येक अपमान स्वामीच्या चरणी अर्पण केला तर तिचं देवानं तुमच्या सामर्थ्यात रूपांतरित होईल. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याने स्वतःवर विजय मिळवला त्याला जगावर विजय मिळवण्यासाठी वेगळे सुद्धा लढावे लागत नाही. म्हणून अपमान झाला तरी रागाने उत्तर देण्याऐवजी मनात स्वामीचे नाव घ्या. स्वतःला विचारा, माझ्या शब्दाने परिस्थिती सुधारेल का? ते आणखी बिघडेल. बहुतेक वेळा शांतता हेच
सर्वात प्रभावी उत्तर असते, कारण वेळ प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ देत असते. काही लोक तुमच्याबद्दल गैरसमज पसरवतील, तुमच्या यशावर जळतील, काही तुमचे चांगलेपणालाच कमकुवतपणा समजतील. पण लक्षात ठेवा, सूर्य उगवला की काही लोक डोळे बंद करतात, म्हणून सूर्याचं तेज कमी होत नाही. त्याचप्रमाणे तुमच्याबद्दल कोण काय बोलतं यापेक्षा तुम्ही स्वामीच्या दृष्टीने कसे पाहता हे महत्त्वाचं आहे. आज अनेक लोक म्हणतात, मी इतके पूजा करतो, इतके नामस्मरण करतो, तरीही माझ्या मनोकामना पूर्ण का होत नाहीत. याचे उत्तर स्वामी अतिशय सुंदर देतात. ते म्हणतात, श्रद्धा म्हणजे फक्त देवाकडे मागणे नाही, श्रद्धा म्हणजे देवावर पूर्ण विश्वास ठेवणे. आपण अनेकदा प्रार्थना करतो, पण मनात शंका ठेवतो. आपण म्हणतो, स्वामी माझे काम होईल ना? की शंका श्रद्धेची ताकद कमी करते. खरी श्रद्धा तेच जे म्हणते, स्वामी तुम्ही जे कराल ते माझ्या हिताचे असेल. नदी जेव्हा समुद्राकडे वाहते तेव्हा ती प्रत्येक वळणावर थांबून विचारत नाही की मी समुद्र किती दूर आहे. ती फक्त वाहत राहते, कारण तिला तिच्या प्रवासावर विश्वास असतो. भक्ताची श्रद्धा अशीच असावी. परिस्थिती कशीही असो, लोक काही बोलोत, यश उशिरा मिळो किंवा लवकर, स्वामी माझ्यासोबत आहेत हा विश्वास कधीही डळमळू नये. यश हे नेहमी मेहनतीचे फळ असते, पण त्या मेहनतीला योग्य दिशा देणारे कर्म असते. म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात, कर्म बदलले की नशीब बदलते. नशिबाला दोष देश बसण्यापेक्षा आजपासून आपले विचार बदला, वाणी बदला, सवयी बदला आणि कर्म बदला, कारण आजचे कर्मच उद्याचे नशीब घडवते. अनेक भक्ताची एक चूक असते, ते मोठ्या मनोकामना करतात पण लहान सवयी बदलायला तयार नसतात. राग, मत्सर, अहंकार, आळस आणि नकारात्मक विचार यांना धरून ठेवतात आणि तरीही आयुष्यात चमत्कार घडावा अशी अपेक्षा करता. स्वामी सांगतात, चमत्कार आधी मनात घडतो, मग जीवनात दिसतो. मन शुद्ध झालं की मार्ग आपोआप खुला होतो. जीवनात संकटे आली तरी घाबरू नका. संकट म्हणजे देवाने तुम्हाला सोडले असे नाही. संकट म्हणजे देव तुमच्यावर काम करत आहे. जसा सोन्याला अग्नीत तापवून शुद्ध केलं जाते, तसंच भक्त संकटातून अधिक तेजस्वी बनतो. ज्याने संकटातही स्वामीचे नाव सोडले नाही, त्याला शेवटी अशी कृपा मिळते की लोक त्याच्या यशाचे उदाहरण देऊ लागतात. म्हणून आज या क्षणी एक संकल्प करा, कोणाच्याही अपमानाला रागाने उत्तर देणार नाही. प्रत्येक संकटात स्वामीवर विश्वास ठेवणार, रोज चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करणार आणि मनोकामना पूर्ण होईपर्यंत श्रद्धा कधीही सोडणार नाही. कारण स्वामी समर्थाचा एकच संदेश आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संकट आले की अनेकाच्या ओठावर एकच प्रश्न येतो, देवा माझ्या आयुष्यात हे का? हा प्रश्न नवीन नाही. युगायुगाने प्रत्येक भक्ताने हा प्रश्न देवाला विचारला आहे. परंतु स्वामी समर्थ महाराज सांगतात, बाळा, संकट म्हणजे शिक्षा नाही, संकट म्हणजे तुमच्या सामर्थ्याची ओळख करून देणारी परीक्षा आहे. जोपर्यंत जीवन सुरळीत चालते तोपर्यंत प्रत्येकजण स्वतःला धैर्यवान समजतो, पण खरी ताकद तेव्हाच कळते जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात आणि तरीही मनात देवावरील विश्वास जिवंत राहतो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.